सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून सगळ्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील. चांद मातला भाग 180. मग आता चंद्रा शशीला तुरुंगात बघून परत आली आणि तिचं अंतकरण खूप जड झालं. त्याला असं तुरुंगात लाचार बघून तिचं मन राहीना आणि वाड्यावर आल्यावर ती रवी शेठला म्हणाली, बाबा मी उद्यासुद्धा जाणार आहे त्याच्याकडे. मालन म्हणाली, चंद्रा अगं काय हे असं करून कसं चालेल? तू पोटोशी आहेस, बाळावर काय परिणाम होईल याचा विचार कर. आणि तू जास्त विचार करू नकोस. सारखं तेच वातावरण बघितलं आणि तोच तो विचार केला तर बाळावर परिणाम होईल. आणि चंद्रा म्हणाली, त्याचंच बाळ आहे ना माझ्या पोटात, मग त्याला काही होणार नाही, मला खात्री आहे. मग दुसऱ्या दिवशीसुद्धा ती गेली शशीला भेटायला आणि जाताना घरचा डब्बा घेऊन गेली. शशी म्हणाला, चंद्रा तू सतत इथे येऊ नकोस, तू गरोदर आहेस आणि अशा ठिकाणी तुझं येणं बरोबर नाही. चंद्रा म्हणाली, येणार, माझं मन आहे तोपर्यंत मी इथे येणार. जिथं माझा नवरा तिथे मी. बरं होईल जर मला पण या लोकांनी तुरुंगात टाकलं तर. शशी म्हणाला, तू वेडी आहेस का गं? काहीही काय बोलतेस? चंद्रा म्हणाली, हो आहे मी वेडी. आता 4 घास खाऊन घे माझ्यासमोर. इथं कसलं जेवण देतात आणि कसलं नाही काय माहीत. आणि कॉन्स्टेबल हसून म्हणाले, आता गुन्हेगारांची तुरुंगात एवढी टेच व्हायला लागली तर प्रत्येकाला इथंच येऊन बसावं वाटेल आणि असेच लाड करून घ्यावे वाटतील. आणि काय रे बाबा शशी इनामदार, इतकी चांगली बायको सोडून तुला इथं राहू तरी कसं वाटतं रे? कशाला उगीच त्या फंदात पडला खून करण्याच्या? बायका पोरांना सोडून राहणं इतकं सोपं नसतं बाबा. त्यावेळी रागावर ताबा ठेवावा लागतो, नाहीतर घडीभरचा राग लय महागात पडतो. आणि चंद्रा म्हणाली, पोलीस काका, त्यावेळी आमचं लग्न नव्हतं झालं. आणि एकमेकांची भेट पण नव्हती. आणि खा की तुम्ही पण थोडंसं, असं म्हणून चंद्रा त्याला भाकरी कालवण द्यायला लागली. तसा तो कॉन्स्टेबल म्हणाला, अगं नको नको, त्याची काही गरज नाही. तू त्याला घाल आणि पटकन निघून जा. भालेराव साहेब आले तर उगीच चिडतील. चंद्रा म्हणाली, पोलीस काका, अवं एकानं खायचं आणि दुसऱ्यानं तोंडाकडे बघायचं, ते बरं दिसत नाही. घ्या की खावा तुम्ही पण थोडंसं. आणि आता ती भाकरी आणि ते कालवण बघून पोलिसांच्या तोंडाला पण पाणी सुटलं. आणि बघू थोडंसं म्हणून तोही खाऊ लागला. मग शशीसुद्धा खात होत आणि खात खातच चंद्रानं शशीच्या हातात थोडासा छोटासा एक करवत दिला, बोटा एवढा. तसा शशी चकित झाला आणि म्हणाला, चंद्रा अगं हे काय? चंद्रा म्हणाली, गुपचूप घे आणि तुझ्याजवळ ठेव आणि रात्रीची वेळ गाठून हे गज तोड आणि पळून ये. शशी, मी तुला असं नाही बघू शकत इथं. माझा वाघ असा पिंजऱ्यात कोंडलेला मला नाही बघायचा. तू फक्त इथून बाहेर ये. आपण खूप खूप लांब जाऊ, सगळं सोडून देऊ, कुठेतरी कष्ट करून खाऊ, पण तू बाहेर ये. शशी म्हणाला, चंद्रा अगं मला जर पळायचं असतं तर मी मुंबईतूनच पळालो असतो की नाही? पण त्यानं काय होणार आहे? मला क्लीन चिट मिळणार नाही, उलट मी आणखीन अपराधी ठरेल. चंद्रा म्हणाली, मग याचा विचार तू आधी करायला हवा होता. शशी म्हणाला, चंद्रा आता तू उलट बोलतेस बरं का. मी या सगळ्याची जाणीव तुला दिली होती, मगच आपण लग्न केलं. तुझा पूर्ण होकार आल्यावर लग्न केलं की नाही? आणि चंद्रा डोळ्यात पाणी आणून म्हणाली, मग आता काय करू सांग? तू का ऐकत नाही माझं? शशी, मी सगळ्या जगाला आग लावून टाकेन जर तू माझं नाही ऐकलं तर. प्रत्येक वेळी मी तुझा जीव वाचवलाय, मग यावेळी मी तुला असं बघू शकत नाही. आणि शशी म्हणाला, चंद्रा तू खूप चुकीचा विचार करतेस. चंद्रा म्हणाली, बाबांची याला परवानगी आहे शशी. तू आमचा विचार करू नको, पण अभिजितचा विचार कर, माझ्या पोटातल्या बाळाचा विचार कर. आणि शशीनं आता जेवणच बंद केलं आणि म्हणाला, तू जा, मला एकट्याला राहू दे. आणि तुम्ही सगळे कुठे राहत आहात? चंद्रा म्हणाली, आपल्या वाड्यात. शशी, तो वाडा तुझी वाट बघतोय. आणि शशीनं तिच्याकडे पाठ फिरवली आणि चंद्रा निराश होऊन निघाली.
आणि शशीनं तिला हाक मारली आणि म्हणाला, थांब, हे घे, असं म्हणून ती वस्तू त्यानं तिच्या हातात दिली. आणि चंद्रा घरी आली निराश होऊन. मग आता रविशेठसुद्धा गप्प बसलेले नव्हते. चंद्रानं खाऊ पिऊ घातलेला कॉन्स्टेबल जरा मऊ मनाचा आहे असं त्याला वाटलं. शशीला सोडवायचं असेल तर कोर्टात हजर करण्याच्या आधीच काहीतरी होऊ शकतं. एकदा का त्याला जेल झाली आणि तो कारागृहात गेला तर तिथून त्याला सोडवणं शक्य होणार नाही आणि ते तितकं सोपंही नसेल असं त्याला वाटलं. म्हणून रविशेठसुद्धा त्यांना वाटेल ते करायचे. आणि रविशेठने त्या कॉन्स्टेबलला खूप पैसे दिले आणि म्हणाले, प्लीज अजितला म्हणावं बाहेर ये आणि त्याच्यासाठी तुरुंगाचा दरवाजा उघडा ठेवा. आणि ते कॉन्स्टेबल इतके सगळे पैसे बघून म्हणाले, ते ठीक आहे, पण मी हे कसं करू? गोष्ट जोखमीची आहे. भालेराव सरांना कळलं तर माझी नोकरीही जाईल आणि मला तुरुंगात टाकतील. आणि रविशेठने आणखीन काही पैशांचे बंडल त्यांच्या हातावर ठेवले आणि म्हणाले, काम झाल्यावर आणखीन मिळतील, पण प्लीज एवढं काम झालंच पाहिजे, तेही आजच्या आज. आणि ते कॉन्स्टेबल खुश झाले आणि म्हणाले, ठीक आहे. अख्ख्या नोकरीत इतका सगळा पैसा तोही एकत्र बघितला नव्हता आणि कमवण्याची ही संधी त्यांना योग्य वाटली. मग रात्र झाली. आणखीन 2 कॉन्स्टेबल आणि हे 1 कॉन्स्टेबल असे 3 जण होते ड्युटीवर. आणि इन्स्पेक्टर भालेराव रात्री 8 वाजता लक्ष ठेवा याच्यावर असं म्हणून घरी निघून गेले. आणि आता शशीला जेवण देण्याच्या बहाण्याने दरवाजा उघडला आणि कॉन्स्टेबलने दरवाजा तसाच उघडा ठेवला, मुद्दाम शशीने निघून जाण्यासाठी. आता रात्र खूप झाली होती. बाहेरचे कॉन्स्टेबल पेंगायला लागले, पण शशी लॉकअपमधून अजून हलतच नव्हता. त्यानं ते सगळं बघितलं होतं, पण तो तिथंच बसला. मग काही वेळानं स्वतः होऊन ते कॉन्स्टेबल जवळ आले आणि शशीला म्हणाले, ए बाबा, अरे जा की पटकन. तुझ्यासाठी तुझ्या घरचे काय काय करतात आणि तू आहेस की इथेच थांबायचं आहेस म्हणतोस? अरे एकदा जर शिक्षा सुनावली तर फार अवघड होईल बाहेर निघणं, म्हणून कोर्टात जाण्याआधीच इथनं पळ. आणि शशी म्हणाला, हवालदार साहेब, मला पळायचं असतं तर मी आधीच पळालो असतो आणि मी अजूनही कोर्टातून सुद्धा पळू शकतो तुमच्या जज साहेबांच्या समोर. पण त्याचं काय आहे ना, माझीच इच्छा नाही. मला इथेच राहायचं आहे, पूर्ण शिक्षा भोगायची आहे आणि माझी सगळी पापं धुवून टाकायची आहेत आणि एका नव्या आयुष्याला सुरुवात करायची आहे. आणि त्याचं काय आहे ना, कुणी कितीही शिक्षा देऊ द्या हो, पण त्यापेक्षा सगळ्यात जास्त मोठी शिक्षा असते माणसाच्या मनानं त्याला दिलेली. माझं मन सतत मला खात राहील ना, मी अपराधी आहे म्हणून. मग जगात उजळ माथ्यानं फिरून काय उपयोग? जर आपल्या मनानेच आपला धिक्कार केला तर? म्हणून मला शुद्ध व्हायचं आहे. आणि त्या कॉन्स्टेबलने डोक्यावर हात मारला आणि काही अंतरावर गाडी घेऊन उभ्या असलेल्या रविशेठकडे तो गेला आणि म्हणाला, तुमचा मुलगा बाहेर येतच नाही, मी काय करू? तुमचे पैसे परत घ्या. आणि रविशेठ म्हणाले, नको नको, पैसे परत नको. त्याला म्हणावं, तुला बाबांची शपथ आहे, मी त्याची वाट बघतोय. कॉन्स्टेबल पुन्हा आले शशीला निरोप द्यायला रविशेठचा. आणि शशी म्हणाला, ओके. आणि तो तुरुंगातून आरामात बाहेर पडला, रविशेठला भेटला. दोघांनीही एकमेकांना मिठी मारली. रविशेठ म्हणाले, चल बेटा, गाडीत बस, आपण आत्ताच्या आत्ता कोल्हापूर सोडून जातोय आणि सकाळ व्हायच्या आत आपण महाराष्ट्र सोडूया. आणि शशी त्यांना अडवत म्हणाला, बाबा, आता तुम्हाला माझी शपथ आहे, तुम्ही मला शपथ घातली म्हणून मी इथे आलो, पण आता माझी तुम्हाला शपथ आहे की तुम्ही मला इथून बाहेर येण्याचा आग्रह करू नका आणि माझ्यासाठी आणखीन प्रयत्न करू नका. बाबा, सगळ्यांची काळजी घ्या, मी नक्की येणार आहे परत. आणि रविशेठ पुन्हा निराश होऊन परत फिरले आणि काय करावे या मुलाचं त्यांना कळेना. आणि शशी आता खूप उशिरानं पोलीस स्टेशनमध्ये गेला. तेव्हा सगळे कॉन्स्टेबल झोपले होते. आणि सकाळी सकाळीच शशीनं भालेरावच्या टेबलवरूनच त्याला घरी फोन केला आणि म्हणाला, इन्स्पेक्टर, तुम्ही पकडलेला गुन्हेगार शशी इनामदार फरार झाला आहे, तुम्ही लवकर या. तसा इन्स्पेक्टर भालेराव पूर्ण हादरला आणि म्हणाला, काय? पण तुम्ही कोण बोलताय आणि कुठून बोलताय? आणि शशी हसून म्हणाला,
ते जास्त इम्पॉर्टंट आहे का इन्स्पेक्टर? सध्या इम्पॉर्टंट आहे शशी इनामदार. पटकन या. तो जास्त दूर गेला नसेल. आणि आता इन्स्पेक्टर भालेराव फार घाबरले. गुन्हेगार मुंबईतून पकडून तर आणला वाजत गाजत, पण नीट सांभाळू शकलो नाही अशी त्याच्यावर टीका झाली असती. त्यामुळे तो असेल तसा धावत पळत पोलीस स्टेशनला गेला आणि त्यानं बघितलं तर शशी होता. त्या तुरुंगाचं दार उघडं होतं आणि त्याची माणसं झोपली होती. इन्स्पेक्टर भालेरावने त्या सगळ्यांच्या तोंडावर पाणी मारून उठवलं आणि त्यांच्यावर फायरिंग करायला सुरुवात केली आणि म्हणाले, हे काय आहे? तुम्ही चक्क इथं झोपा काढताय? आणि इन्स्पेक्टर भालेराव म्हणाले, शशी इनामदार पळाला. तुम्ही तिघे आणि तो एकटा. मग तुमचा इथे काय उपयोग आहे इथे राखण ठेवून तरी? आणि आता ते कॉन्स्टेबल म्हणाले, सर काय करायचं? बहुतेक त्यानं चावी चोरली आणि पळाला असं म्हणून कॉन्स्टेबल गप्प बसले. इन्स्पेक्टर भालेराव आता खूप खूप टेन्शनमध्ये आले होते आणि त्यांनी डोकं चोळलं आणि त्यांच्या खुर्चीत बसले आणि म्हणाले, पटकन पटकन कोल्हापूरच्या बाहेर जाणाऱ्या सगळ्या वाटा बंद करा. तो निष्ठून जाता कामा नये. आणि आता ते कॉन्स्टेबलसुद्धा मुद्दामच हालचाल करायला लागले. आपल्याला काहीच माहीत नाही असं दाखवत होते ते. आणि सगळे बाहेर पळाले आणि इन्स्पेक्टर एकटेच आतमध्ये होते. आणि इतक्यात त्यांच्या टेबल खालून शशी उठला आणि त्यांना पाणी दिलं आणि म्हणाला, इन्स्पेक्टर पाणी घ्या. काकेत कळसा आणि गावाला वळसा असं झाले तुमचं. अहो मी इथेच आहे, कुठेच नाही गेलो. आता इन्स्पेक्टरनं त्याला बघितलं आणि पुन्हा हादरला आणि खुर्चीतून उठून म्हणाले, तू तू तर इथेच आहेस? शशी म्हणाला, हो मी इथेच आहे. मी कुठेच नाही गेलो. जाणार होतो पण नाही गेलो. तुमची इतकी मेहनत वाया जाईल ना म्हणून नाही गेलो. घ्या पाणी घ्या आणि तुमचा घाम पुसा. बहुतेक आंघोळ न करता चालात. घामानं आंघोळ होणार तुमची आता. आणि इन्स्पेक्टर त्याला रागात म्हणाले, मग तो फोन कोणी केला होता मला? तूच ना? आणि शशी फार ॲटिट्यूडमध्ये त्यांच्या समोरच्या खुर्चीत बसला आणि पुन्हा उठला आणि म्हणाला, बसू ना तुमच्यासमोर? नाहीतर पुन्हा ये पोलीस स्टेशन है, तुम्हारे बाप का घर नाही असा डायलॉग माझ्यावर अमिताभ बच्चनसारखा माराल असं म्हणून शशी एकटाच हसला. आणि इन्स्पेक्टर चिडून म्हणाले, व्हॉट नॉनसेन्स. हा सगळा सीन तू क्रिएट केलास ना? आणि शशी म्हणाला, नो मी अजिबात नाही. पण मला वाटतं इन्स्पेक्टर तुम्ही जरा जास्तच प्रामाणिक आहात. तुमच्या आसपास जे लोक आहेत त्यांचाही प्रामाणिकपणा आणि कर्तव्य दक्षता जरा कधीकधी चेक करा की. आणि इन्स्पेक्टर म्हणाले, म्हणजे तुला काय म्हणायचं आहे? मग शशीनं आता बाहेर गेलेल्या कॉन्स्टेबलची पिशवी उघडली आणि म्हणाला, हे बघा मला इथून लॉकअपमधून सोडण्याचे पैसे घेतलेत तुमच्या माणसांनी. आणि मग तुम्हीच एकटे प्रामाणिक राहून काय करता हो? हा लॉकअपचा दरवाजा असाच नाही उघडला. आणि इन्स्पेक्टरला खूप राग आला. त्यांनी पुन्हा बाहेर गेलेल्या कॉन्स्टेबलला बोलवलं आणि बोलले आणि तुमच्यावर विश्वास ठेवून गेलो मी आणि तुम्ही असं करता? कुंपणं शेत खायला लागलं तर कसं होईल असं म्हणून इन्स्पेक्टर कॉन्स्टेबलला खूप बोलले आणि ते कॉन्स्टेबल माफी मागायला लागले आणि सॉरी सर म्हणाले. भालेराव म्हणाले, फक्त सॉरीनं काम भागणार नाही, आता तुमच्यावर कारवाई होणार. आणि ते कॉन्स्टेबल भालेरावच्या पाया पडत होते. पण भालेराव आता ऐकत नव्हते. तुम्हाला तुरुंगात टाकणार, तुम्हाला जेल होणार, तुमच्यावर कारवाई करणार अशीच भाषा बोलत होते. आणि शशी म्हणाला, काय इन्स्पेक्टर, अहो तुम्हीसुद्धा त्यांना सामील आहात आणि तुम्ही त्यांना एकट्यांनाच शिक्षा कराल का? शिक्षा तर तुम्हालाही झाली पाहिजे, कारण तुम्ही या पोलीस स्टेशनचे इन्चार्ज आहात. आणि त्यांनी हे केलं फक्त तुमच्या सांगण्यावरून. तसे भालेराव पुन्हा चक्रावले आणि शशीला म्हणाले, माइंड युअर लँग्वेज, मी असं काहीच केलं नाही. शशी म्हणाला, अच्छा काहीच केलं नाही का? एक मिनिट इकडे या. असं म्हणून भालेरावला त्यानं बाजूला घेतला आणि तो बसतो तिथला ड्रॉवर ओढला आणि त्या ड्रॉवरमध्ये पैसेच पैसे होते. आणि ते सगळे पैसे बघून भालेराव चक्रावले. आणि शशी हसून म्हणाला, मग काय इन्स्पेक्टर, हे पैसे कुणी घेतले असं वाटतं तुम्हाला? आता भालेरावला घाम फुटला आणि ते म्हणाले, मी केलेलं नाहीच, हा मला फसवण्याचा प्लॅन आहे. आणि शशी म्हणाला, एक्झॅक्टली,
इन्स्पेक्टर भालेराव, मग या कॉन्स्टेबलला फसवण्याचा सुद्धा हा प्लॅन आहे असं समजायचं आणि सगळं विसरा. माझ्या प्रेमापोटी यांनी हे केलं मला कळतंय. हे माझ्या वडिलांच्या वयाचे आहेत आणि जर तुम्ही त्यांच्यावर कारवाई केली तर, पैसे घेतले म्हणून त्यांना तुरुंगात टाकलं तर तुमच्यावर सुद्धा कारवाई होईल, लक्षात ठेवा. आणि हे सगळे पैसे त्यांनी तुमच्या सांगण्यावरून घेतले असं सांगायला वेळ नाही लागणार. असं म्हणून शशी स्वतः होऊन आता आतमध्ये लॉकअपमध्ये जाऊन बसला आणि दार ओढून घेतलं आणि म्हणाला, एका कुलपाने भागणार नाही, अजून 4-5 कुलपं लावा, कारण शशीला त्याच्या मनाविरुद्ध डांबून ठेवेल अशी पोलीस कोठडी अजून तरी निर्माण झाली नाही. आणि मी इथे आहे तो फक्त माझ्या मर्जीनं. गॉट इट? असं म्हणून शशी आणखीन गालात हसला आणि सिगारेट काढून त्याच्या स्टाईलमध्ये पायावर पाय टाकून पीत बसला. आणि ते इन्स्पेक्टर त्याच्याकडे खूप खूप चकित होऊन बघायला लागले.